रायगड आपल्या राजधानीच्या दृष्टिकोनातून बेलाद बुलंद झाला नाही. कारण का ज्या कड्यावरतून जर हिरकणी उतरू शकते तर त्या कड्यावरून एक दुश्मन उतरू शकतो किंवा उतरू शकेल. म्हणजे एका स्त्रीने एका शत्रूची जागा दाखवली, त्यावेळी हिरकणीचा सत्कार केला, सन्मान केला, खणाला नारळाने उटी भरली आणि सुखरूप तिच्या गावामध्ये पोहोचवली. महाराज म्हटले की जा हिरोजी, कडा उडवा सुरुंगणी तासून घ्या आणि कड्याला नाव द्या हिरकणी कडा. आजही इतिहासामध्ये हिरकणीचा उल्लेख आहे बघा. तिथे बुरुज आणले तिच्या नावाचं पश्चिम आहे, तो बुरुज एकदम स्पष्ट दिसतो तुम्हाला. पण त्या हिरकणीच्या बुरुजावरून एक छोटीशी कविता आहे. ती कविता अशी म्हटली जाते की रायगडावर राजधानीची होती शिवछत्रपतींची, कथा ऐकू येते अजूनही तेथील हिरकणी बुरुजाची. वसले होते गावकराची माणुसरे या नावाचे, राहत होते कुटुंब छोटे गरीब धनगर गावळ्याचे. आई बायको तान्हा मुलगा कुटुंब होते छोटेसे आणि सोबत होत्या हिरा नामच्या कडपदार घरवालीचे. सांज सकाळी हिरा जात असे दूध घेऊन गडावरी, चालत होती उपजीविका त्या लेकीच्या धंद्यावरती. एके दिवशी दूध घालीचा हिरा क्षणभर विसावली, ध्यानी आले नाही तिच्या कधी चांद्र वेळ कळून गेली. सूर्यदेव मावळते झाले बंधनाचे दरवाजे, मनात ध्यानी हिरा म्हणाली घरी काने माळ माझे. हात जोडून करी विनंती गडकरी जाऊ द्या खाली मला. गडकरी म्हणे नाही अनुज्ञा शिवरायांची आम्हाला. बाळाचे आठवे झाली माई माऊली वेडी पिसी, गडा उतरून धावत जाऊन बाळाला ती घे खुशी. आतुलने हे धाडस पाहुणी महाराज स्तंभित झाले, साडी चोळी हिरास देऊन प्रेम सन्मानित केले. कड्यावरी त्या ब्रुज बांधिला साक्षाईच्या प्रेमाचा आणि ऐकू येते कथा जुनी तेथील हिरकणी बुरुजाची. ऐकू येते कथा जुनी तेथील. तर मित्रांनो आपण आता इथं आहे, इकडे दाखव इथंच. तर मित्रांनो इथं शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळा झाला. इथंच शिवाजी महाराजांचे 32 मन सोन्याचे सिंहासन होतं. 1 मन म्हणजे 40 किलो, तर 32 मन म्हणजे 1280 किलो ते सोन्याचे सिंहासन महाराजांचे इथंच होतं. तर तुम्हाला तर सर्वांना माहितीच आहे हे. इतिहास मराठ्यांचा घडला नाही, तर तलवारच्या टोकावर इतिहास घडवला गेला आहे. व्ह्यू बघा फक्त व्ह्यू. मित्रांनो आता आपण जायचं टकमन टोकाला. तर आपला चालूच आहे पार्ट टू कारण की आपला ब्लॉग हा खूप मोठा झाले आहे म्हणून. तर चला या पार्ट 2 मध्ये अजून आपल्याला संभाजी महाराजांचा वाडा म्हणजे संभाजी महाराजांची तर जगदंब म्हणून श्वास सोडला तिथे जायचे आपल्याला. तर बघूया पार्ट 2 ला पण कनेक्ट राहा. भरपूर असं प्रेम त्या ब्लॉगला आपल्या. टकमक टोकाच्या नंतर आपल्या तिकडे जायचे राणी महल ते सर्व बघायचे, ते बघत राहा.
मित्रांनो हे ते टकमक टोक जिथं काही फितुरजणी कोणी केली तर त्यांना सजा द्यायची. मित्रांनो हे ते टकमक टोक जर कोणी काही गुन्हा केला तर त्यांना इथं शिक्षा द्यायला लागायची. शिवाजी महाराजांच्या काळी कुणाला शिक्षा द्यायला असे झाले नाही, पण संभाजी महाराजांच्या काळी इथूनच कुणी जर काय गद्दारी केली त्यांना इथून शिक्षा दिली जायची. तर मित्रांनो ती शिक्षा कशी द्यायची तर कुणी गद्दारी केली त्यांना पोतीत भरायचं आणि फेकून द्यायला जायचं. पोतीतच का भरायचं? कारण की जे ते पडले तर त्यांचे अवशेष म्हणजे हाडं बिडं कुठं असे सगळीकडे नसतं नको व्हायला, कारण की त्यांच्याही घरी त्यांची आपल्याला संस्कार करायला पाहिजेत. म्हणून ते संभाजी महाराजांच्या काळी टकमक टोकांना फेकून जायचं, तेव्हा त्यांना गोणीत बांधून फेकून द्यायला जायचं. तर अशाच अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला जोडले राहा. तर चला आता पुढे आपल्याला वाघ दरवाजाही बघायचं आहे आणि आपल्याला अजून महाराजांचे जे वाडा होतं तिकडे बी जायचं. तर ब्लॉगला कंटिन्यू हा आजपर्यंत. बघा आपण आता आलो हे वाडेश्वर मंदिरात, हे बघा, आणि ह्या तलावाखाली आहे. तर चला या बघू आता वाडेश्वर मंदिराच्या आपण आतमध्ये जाऊ. ते एक नंदीचं आहे मस्त काय शिल्प. हर महादेव चांगले हनुमान की जय. वाडा हाय ना वाडा तो इथं दाखवलाय की हा पहिला असा होता, त्याच्यानंतर असं खणून वगैरे काढला proper. आणि असा वर आणला तो वाडा. 100%. हा विट्याचं काम दिसतंय का? हे विट्याचं हे काम काय आत्ताचं नाही. हे विट्याचं काम आहे ना, ते सर्व इंग्रज जेव्हा आलेलेत ना त्यांनी हे केलेलं काम आहे. सर्व जेवढं हे रायगडावरती विट्याचं काम आहे ते सर्व इंग्रजकालीन आहे. चला मित्रांनो पाठीमागे हे वाडेश्वर मंदिर, ते बघा हे आहे वाडेश्वर मंदिर. आणि वाडेश्वर मंदिरच्या खाण्यात गेलो की इकडं आपल्याला दिसतो वाघ दरवाजा. तर आपण आता जायचं आहे वाघ दरवाजाकडं. इथं जास्त करून आता कोण माणसं येत नाही वाघ दरवाजाकडं, पण तो वाघ दरवाजा काही काळाच्या आड जायत आहे. तो आता त्याला नष्ट होत आहे, म्हणून जेवढं लवकरात लवकर होईल तेवढं लवकर तुम्ही विजिट द्या वाघ दरवाजाला बघा. तर चला आपण तो वाघ दरवाजाकडे जायत आहे. मित्रांनो बघा इथं पाणी पित आहे. ओ माय गॉड. चला पिया पाणी. तर तोंड बिंड धुतले मस्त आहे की वाडेश्वरच्या खाली मंदिराच्या खाली. तर वाघ दरवाजाकडं खूप असं नजारा इकडं खूप भारी आहे बघा. अशा मस्त की रानात आम्ही जातोय. आता मी बॅग घेतले बोलते तू व्हिडिओ नुसतं काढतोय बॅग कधी असेल. ओ तर चला जाऊ आता खाली. मी आता वाघ दरवाजाकडे खाली आलो आहे. तुम्ही इकडचा व्ह्यू बघा. फक्त व्ह्यू इकडे कोणीच येत नाही. आता आम्हीच 8 जण आहे, बाकी कोणच नाही इकडं. बघा काय नजारा आहे क्लासिकल. पाळाली दोघं
तर मित्रांनो चला आपण खाली जाऊ. कुठून कसं झालेलं आपल्या राजाराम महाराज इथून गेले जिंजीकडे प्रवास झाला. आपल्याला विशाळगडावर जिंजीकडं तेव्हा आपल्या खाली रायगडला वेळा पडल्या. चला पुढं तुम्हाला सगळी डिटेलमध्ये माहिती सांगतो. तर मित्रांनो आता मी आलो हे वाघ दरवाजाच्या खाली मस्त आहे की सह्याद्रीत बसायला. तिथं असं एवढं वातावरण छान आहे ना, तुम्हाला काय सांगू मी, खूप भारी आहे. वरतून करायची कोणतरी माणसाची काय वरच्यांचा आवाज आहे, इतकं भारी वाटतं ना. ह्याच मार्गाने आपले छत्रपती राजाराम महाराज गेलेले विशाळगडीवरून जिथे जिंजीला गेलेत. वाघदरवाजाकडून जातो. आता जरा पाणी दिसले म्हणून पाणी प्यायला आलं. सह्याद्रीचं पाणी एवढं भारी असतं ना, विचारू नका तुम्ही. खूप भारी असं वाटतंय. इथं इतिहास मराठ्यांचा घडला नाही तर तलवारच्या टोकावर इतिहास घडवला गेला आहे बघा. चला मित्रांनो आपली पब्लिक खाली आहे, त्यांच्याकडे जाऊ आपण. तर मित्रांनो बघा असतो वाघ दरवाजा. इथून आपले राजाराम महाराज जिंजीकडे गेलेले. इथून कशी गेले असेल विचार करा तुम्ही गाईच. या अशा मार्गे खूप असं. तर मित्रांनो हसतो वाघ दरवाजा. इथूनच श्री छत्रपती राजाराम महाराज आपले प्रवास तिथूनच जिंजीकडे आलेला. तर बघा वाघ दरवाजा. तर काही लोक आता इथं वाघ दरवाजाकडे येत नाही, त्यांना एवढीच विनंती आहे की तुम्ही बी वाघ दरवाजाकडे येत जावा. खूप असा भारी आहे बघा. इथून खाली जायचं धाडस एक वेडा मराठीच वेडा करू शकतो. मुघलांच्या बापाला बी हा रस्ता नसताना भेटला. हा बघा इथून रस्ता एवढा बाहेर आहेत, इथून डायरेक्ट रस्ता सप्लाय. मुलांच्या बापांना बी नसता हा रोड भेटला इथून. तर आपले इथून छत्रपती राजाराम महाराज गेले. तर कसा रस्ता आहे बघा, पूर्ण सरळ रस्ता आहे. या दऱ्या खोळ्यातनं कसं तरी गेलेत असले राजाराम महाराज. आम्ही आता वाघ दरवाजा आलोय. जरा टाइमपास करतोय. इकडं बघा आपले सगळे गँग बसले पब्लिक. चला तर आपण आता जाऊया वरती. बघा हे असं या दरवाजात टाकायचे आहेत हे बघा. आणि इकडे बघा छोटूसा गड्डा आहे आणि इकडं खूप मस्त मोठा गड्डा आहे. इकडे खूप मोठा गड्डा आहे. म्हणजे असं असेल की इकडं आपले वॉचमॅन असतील म्हणजे शिपाई गडी आणि यातनी पंती यातनी लाकूड असेल एक. ते लाकूड असं आतमध्ये पूर्ण घालत असतील कारण की तिकडं खूप मोठा गड्डा आहे. तिकडं दगड जाऊ शकते आणि इकडं हा छोटूसा गड्डा आहे. म्हणजे असं लाकूड असं टाकत असतील आणि इकडून असं बाहेर काढत असतील. इथं असं वाघ दरवाजा आहे. इकडं आपले सगळे मावळे इथं राहत असतील आणि इकडं पंतीच्या ठवळ्या दिले. तर चला तर आपण आता वरतीच भेटू. तर हा बघा हा असतो नगरखाना. इथंच राज्याभिषेकीच्या वेळी इकडे आणि इकडे एक हत्ती होता. तो हत्ती कसा आणलेत महाराजांनी जेव्हा रायगडचं काम करायला घेतलं तेव्हाच हत्तीचे बारीक पिली पालखीत टाकून आणलेले. तर बघा आतमध्ये आपण जाऊयाच आता थोड्या उशिरात. तर मित्रांनो आपण आता इथं आहे. इकडे दाखव इथंच. तर मित्रांनो इथं शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळा झाला. इथंच शिवाजी महाराजांचे 32 मन सोन्याचे सिंहासन होतं. 1 मन म्हणजे 40 किलो. तर 32 मन म्हणजे 1280 किलो ते सोन्याचे सिंहासन महाराजांचे इथंच होतं. तर तुम्हाला तर सर्वांना माहितीच आहे. हे मी सांगत नाही असं की मी तर एक अभ्यास आहे, मी शिवरायांचा मावळा आहे की जर शिवाजी महाराजांचे इथं राज्याभिषेक सोहळा होता
तर इकडे सदराकी बसायची, अष्टप्रधान मंडळ सर्वजण असायचे तिथे, बरोबर आहे. तर हे तवा नसेल असं मला तर वाटतंय. तेव्हा हे सर्व काहीच नसेल आणि हे जे आतमध्ये विटांचं काम आहे ते आत्ताचं काम नाही. हे सर्व विटांचं काम आहे ना, जे सर्व विटांचं काम ते इंग्रजांनी केलेलं आहे, इंग्रजांनी. आणि जर तुम्ही व्हिडिओ बघितला असाल, तिकडं जर माणूस थांबला आणि इकडून जर एक कागद फाडला तर तुम्हाला एक आवाज येतो, इकडचा मसाला तिकडचा आवाज येतो. तो आवाज काय येतो तुम्हाला? हा इथं खडक दिसतोय का? हा जो खडक आहे त्याने इको प्राप्त होतं. आता एवढा 32 मध्ये सोन्याचे सिंहासन आहे, इथं आपली पूर्ण सदर असते, इथं हा खडक का ठेवला असेल? खडक का ठेवला असेल? ही पूर्ण सर्व सपाट जागा आहे, तर खडक का ठेवला असेल की हा जो खडक आहे इथून इको प्राप्त होतो. इको प्राप्त मध्ये हा इकडचा आवाज परत तिकडे राहतो. असं माझं मत नाही, की जाणकारांचं मत आहे की लिहिलेलं ठेवलेलं आहे. आणि काही जण असंही बोलतात की जो रायगडावरती हे सर्व उंचीला आहे, उंचीला तेवढं सर्व उंची होते आणि ती खडक फोडून एवढी सपाटी जागा केली. आणि काही जण काय बोलतात की हा इको प्राप्त होण्यासाठी शिवाजी महाराजांनी इथं हा खडक ठेवला आहे. चला आता पुढे पाठी शिवाजी महाराजांच्या आपण तिथं राहायचं तर तेच भेटू. तर आत्ताच आपण खलबत खाण्याचा इथे तर बघूया आता खलबत खाणं आपण खालतो. टॉचला थंड हवेचे ठिकाण. टॉच लाव ना. अरे डोका लागल. टॉच लावा ना रे. तर मित्रांनो बघा, इथंच गुप्तहेर खात्याचे प्रमुख भटजी नाईक आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथंच मीटिंग होत असायच्या. कारण की भिंतीलाही कान असतात, बरोबर, भिंतीलाही कान असतात. म्हणून शिवाजी महाराजांचे प्रमुख श्री भटजी नाईक आणि छत्रपती शिवाजी महाराज इथे त्यांची मीटिंग असायची. इथे कुणाला अलाउड नव्हतं, फक्त शिवाजी महाराज आणि त्यांचे सवंगडी इथं असायचे. आपण जाऊया आता वरती. भटजी नाईक जे काम करायचे त्यांच्या घरात बायकोलाही माहित नव्हतं की भटजी नाईक शिवाजी महाराजांचे काम करतात, कारण की भिंतीलाही कान असतात म्हणून. तर चला आता आपण जाऊया आता बाहेर, येतो पुढचं बघू, कारण की खूप गर्दी आहे. चला. हे असं आहे, हे असं इथं दिवा असायचे, दिवे पण ती इथं शिवाजी महाराज आपले किती मिटिंग केल्या असते. हे आपले पाणी आपले भाग्य आहे, तुम्ही नक्की आवर्जून या. रायगड आपल्या राजधानीच्या दृष्टिकोनातून बेलाद बुलंद झाला नाही. कारण का, ज्या कड्यावरतून जर हिरकणी उतरू शकते तर त्या कड्यावरून एक दुश्मन चढू शकतो किंवा उतरू शकेल. म्हणजे एका स्त्रीने एका शत्रूची जागा दाखवली, त्यावेळी हिरकणीचा सत्कार केला, सन्मान केला, खणारा नारळाने ओटी भरली आणि सुखरूप तिच्या गावामध्ये पोहोचवली. महाराज म्हटले की जा हिरोजी, कडा उडवा सुरुंगणी तासून घ्या आणि कड्याला नाव द्या हिरकणी कडा. आजही इतिहासामध्ये हिरकणीचा उल्लेख आहे बघा. तिथे बुरुज आणले तिच्या नावाचा पश्चिमेला, तो खालून बुरुज एकदम स्पष्ट दिसतो तुम्हाला. पण त्या हिरकणीच्या बुरुजावरून एक छोटीशी कविता आहे. ती कविता अशी म्हटली जाते की रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची, कथा ऐकू येते अजूनही तेथील हिरकणी बुरुजाची. वसले होते गाव तळाशी वालुसरे या नावाचे, राहत होते कुटुंब छोटे गरीब धनगर गावळ्याचे. आई बायको तान्हा मुलगा कुटुंब होते छोटेसे आणि सोबत होत्या हिरा नावच्या तडपदार घरवालीचे. सांज सकाळी हिरा जात असे दूध घेऊन गडावरी, चालत होती उपजीविका त्या लेकीच्या धंद्यावरती. एके दिवशी दूध घालिता हिरा क्षणभर विसावली, ध्यानी आले नाही तिच्या कधी सांज वेळ टळून गेली. सूर्यदेव मावळते झाले बंद गडाचे दरवाजे, मनात ध्याली हिरा म्हणाली घरी ताने बाळ माझे. हात जोडून करी विनंती गडकरी जाऊ द्या खाली मला, गडकरी म्हणे नाही अनुज्ञा शिवरायांची आम्हाला. बाळाचे आठवे झाली माई माऊली वेडी पिसी, गडा उतरून धावत जाऊन बाळाला ती घे खुशी. आतुलने हे धाडस पाहुणी महाराज स्तंभित झाले,
साडी चोळी हिरास देऊन प्रेमे सन्मानित केले. कड्यावरी त्या ब्रुज बांधिला साक्षाईच्या प्रेमाचा. आणि ऐकू येते कथा जुनी तेथील हिरकणी बुरुजाची. ऐकू येते कथा जुनी तेथील माहिती देतो. या बारीतून बघताना तुम्हाला खाली एक तलाव दिसेल. जसं तुम्ही हत्ती तलाव पाहिलात ना, तसं सर्वात रायगडाचा मोठा तलाव म्हणजे गंगासागर. महाराजांच्या राज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्या राहाचा राजवाडा आहे. मित्रांनो हिथंच हा शिवाजी महाराजांचा राजवाडा होता. हिथंच शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास सोडला जगदंबा जगदंबा म्हणून. हा बघा, तर आपण इथं गेलो, दर्शन केलं इथलं. मला हे दिसतंय का, हे की शिवाजी महाराजांचे खांबे आहेत, पिलर. इथं 2 माळाची इमारत होती, 2 माळाची इमारती. ही पहिल्या वरती दुसरी माळाची इमारत होती आणि हे खांब आहेत. हे बघा, चला आपण का खाली जाऊ. राणीवासा तिकडं. तर मित्रांनो हे बघा, इथं शिवकालीन धान्य ठेवलं जायचं सर्व पुरातत्व कालीन सर्व धान्य, या धान्य कोठार म्हणतात. हे बघा 1 आणि 2 अजून धान्य कोठार आहेत. तो 1 आणि हा 1, 2 धान्य कोठार आहेत. आणि हे धान्य कोठार असं आहेत की तिथं शिवाजी महाराजांच्या पूर्ण धान्याचा साठा राहायचा. पण जेव्हा इंग्रज आलेत तेव्हा इंग्रजांनी इथे कैदी म्हणून वापर केला, कैद्यांचा वापर केलेला इथे इंग्रजांनी. चला आपण राणीवासामध्ये जाऊ आता. चला. तर मित्रांनो तुम्हाला दिसते का तो तिकडचा वाडा, तो अण्णाजी दत्तू पंत. आपले अष्टप्रधान मंत्र्याचे 8 वाडे आहेत तिथं, 8. ते त्यांना कधीही एंट्री नव्हती, तेव्हा ते यायचेत ना कधीतरी त्यांचं मुख्य भेट असेल तेव्हा ते यायचेत. तो अष्टप्रधान अण्णाजी दत्तू पंत तिकडचा त्यांचा कोपराचा वाडा आहे. ते कधीतरी यायचे, असे गुप्त अशी मोहीम असेल तेव्हा यायचेत. तो आपल्या तिकडे दिसतो, तो कोपऱ्यातला अण्णाजी दत्तू पंत यांचा वाडा आहे. खास पुरावा नाही पण माहितीनुसार मी तुम्हाला सांगतो. आता आलं आहे राणीवासामध्ये. इथं शिवाजी महाराजांच्या राणीचे महाल होते, 6 महाल आहेत. तर तुम्ही बोलाल शिवाजी महाराजांना 8 बायका होतात, 8 पत्नी होतात. तर मित्रांनो अशी कथा आहे की शिवाजी महाराजांच्या 8 पहिली छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली पत्नी छत्रपती संभाजी महाराजांची आई सईबाई, त्यांच्या राजगडला निधन झालं. आणि एक दुसरी म्हणजे पुतळा मातोश्री. त्या पुतळा मातोश्री असं असायच्यात की त्या खाली रायगडच्या पाचाड नावाचं गाव, तिथं त्या राहायच्यात मावसाहेबांमध्ये जिजाऊ मातेंसोबत. तिथं 6 माल आहेत, ते 6 राण्यांचं 6 माल आहेत. आणि प्रत्येक हे तुम्हाला दिसतं इकडे, हे दिसतंय हे असं नव्हतं पूर्ण सागाचं लाकडं होतं. हे 2 माळ्याचे इमारत होतात, इमारती पूर्ण हे 2 माळ्यांचं होतं. तर आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपल्या राहण्या ज्या असायच्यात त्या इथून त्यांना ही गॅलरी होती, गॅलरी. त्या गॅलरीतून तिथून नजारा घ्यायचे, खाली बघायचे. ते बघा. चला तर आता आपल्याला हिरकणी बुरुजाकडे अजून खूप काही बघायचं आहेत. जे वाटत भेटेल तेवढं आपण प्रयत्न करू बघायचा. चला आता लवकर उतरेल. एवढे घर आहे. महाराजांनी सर एकूण लग्न 8 केली. 8 राण्या महाराजांना होत्या, पण या गडावरती राणी मालकीच्या 6. मग 2 राण्या राहायच्या पुढे. आता आपण आले शिवकालीन बाथरूम म्हणजे संडास, छत्रपती शिवाजी महाराजांच्या संडास. शिवकालीन ते कुठे आहे ते तुम्हाला मी दाखवतो बघा. हा बघा मित्रांनो, शिवकालीन संडास. आणि इंग्रज काय बोलतात, इंग्रज की बाहेरच्या राज्यात आले, इंग्रजांनी संडास घालाय. इंग्रजांना आपल्या 150 वर्ष आलं, 150 वर्ष राज्य केलं आहे. 350 पूर्वी अगोदर शिवाजी महाराजांनी संडास बांधलेले आहेत. ते त्यांनी घेतलं नाही, त्यांनी आपलं ज्ञान आहे ते दुसऱ्याला, आपलं ज्ञान आपण घेतलं नाही पण आपलं ज्ञान त्यांच्या ग्रंथांमधून त्यांनी घेतलं, पुराणबिराण वाचलं आणि आपल्या ज्ञानातून त्यांनी ते संडास बिंडास बांधलं. तर बघूया अजून पुढे आपण.
मित्रांनो बघा हे विजयी स्तंभ म्हणजे पहिले काही झालं तर इथं गवताची गोंज किंवा काहीतरी करायचे त्याला म्हणून विजयी स्तंभ नाव येते. हे पहिले 7 माळ्याचे होते, 7 माळ्याचे. आता जरा काही कारणाने ढासळलेत. पूर्वीच्या काळी हे 7 माळ्याचे असायचे. बघा मित्रांनो बघा गंगासागर तलाव 7 नद्याचे ते पाणी आणले ते ह्याच तलावात टाकलेले गंगासागर तलाव ह्याला असे म्हणतात. हे बघा किती मासे इथं. इकडे दे ए खायला दे. अरे काय ठेवलं का नाही. हे बाई हे बघ हे पुढे टाकलं बघ. हे बघ गर्दी बघ बाई. माणसा टाकला तर खातील मायला उडी आहे बघ. काय उडी घालशील मग फोन जाय खाली. तर मित्रांना मल्लक खांब बोलतात. यावरती कडे इथं कुणाला जर सतुरा बांधत असतील हे बघा. मल्लक खांब आहे. तर मित्रांनो आता आम्ही निरोप घेत आहे रायगडचा. रायगडाला खूप असं डोळ्यात भरून आता आम्ही चाललो आहे. राजांचं दर्शन घ्यायचं निघालो आहे आम्ही. मुख्य मेन दरवाजा खाली जातोय बघा. वा तुम्ही एक व्हिडिओ बघितले असाल ते हे बघा कसं दगड जॉईन केलेत. म्हणजे लोकांनी ती सळी घातली सॉरी आणि ते जॉईन केले अशी तटबंदी. तसा दरवाजा बनवत आहे बघा. चला आता हनुमंतरायच्या मंदिरात पाय पडू. आपण आता उतरतोय. तर मित्रांनो आता आपण जायचं जिजामाता यांचा आपला वाडा होता. ती खाली राहायचं पुतळा मात्र शिवबरोबर कारण की त्यांना दम्याचा त्रास होता म्हणून. चला तर मित्रांनो कुठला बघा मित्रांनो हिरकणीकडा. तर चला जाऊया आपण आता इथं आतमध्ये. खूप पाय दुखतेत. चला तर तरी मग तुम्ही विचार महाराज कसं येत असतील. केवढा मोठा होता बघ. जिजामातेंचा वाडा. तर मित्रांनो तुम्ही नक्कीच इथे तर कोणच येत नाही. खूप वाड्याची अशी बेकार अवस्था आहे. आपल्या मातृश्रींची तर पाय लागली आहेत. नक्कीच आता जाऊ आपण पुढे. आम्ही आले पाचाडमध्ये खाली गावा रायगडच्या आऊसाहेबच्या समाधीच भेट द्यायला. तर बघा समाधीकडे खूप माणसं इकडे येतात वरती रायगड येतात पण पाचाड खाली गावात येत नाही. तर चला यांनी शिवाजी महाराजांना घडवलं त्यांच्यासाठी तुम्ही कुठे येत नाही. चला जाऊ. मित्रांनो आता आम्ही पाचाडला गेलो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री म्हणजे जिजाऊ माता त्यांनी खूप संघर्षाचा काळ गेला आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं. असे संस्कार केले. जर असे घडवलं तर काय कोण छत्रपती शिवाजी महाराज बनणार नाही. छत्रपती कोण होऊ शकत का नाही. जर आताचे आई वडील की आपल्या मुलाला फिरवाय कशी शिकवतात. आता जे लहान पोरं शिवाय देतात तसं त्याने शिकवले नाही. लहान असताना त्यांनी तलवार दिली. आता शिवाजी महाराजांना रयतेचं हा राज्य सुखाचं आणि चांगलं हे राज्य घडवायचं त्याने प्रयत्न केला. तर असं आई लाभलेच तर सगळे तर छत्रपती होऊ शकतात. छत्रपती होणं खूप सोपं नाही. तर चला आता आपण घराकडे जाऊया. जातोय घरी बघूया. चला आता मित्रांनो आता टप्पा खाय बसलो आता इथं रेस्टॉरंटमध्ये. तिथून आपल्याला आता डायरेक्ट घरी जायची खूप कंटाळा आला आहे.
डायरेक्ट मी झोपलोच आहे बघा. खूप असं कंटाळा आलेलो. तुम्हाला काय सांगू, रायगड म्हणजे स्वर्ग जिवंत आणि पाहिजे तुम्ही नक्की जावा. आणि रायगडवरची काही माहिती राहिली जसे की आपला वाघा कुत्रा, त्यांची माहिती मी तुम्हाला सेपरेट ब्लॉग करून दाखवणार आहे. कारण की वाघा कुत्रा समाधीच्या पाठीमागं होता, तिथे सांगणं उचित वाटलं नाही, म्हणून काही अजून बाकी माहिती तुम्हाला मी देतोच. तर चॅनलला सबस्क्राईब करा. कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा, भरपूरचं प्रेम द्या. शिवप्रेमी आहात तुम्ही, मला ही माहिती आहे. तर आपल्याला खूप आपल्याला जर्नी करायची आहे. ह्या ब्लॉगला आपण सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांनाही पाठवा. तर चला, अजून तुम्हाला मी माहिती देत राहील. जेवढं माझं ज्ञान आहे तर तुमच्यापर्यंत मी 100% पोचवण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही मी ज्ञान घ्या, आपला इतिहास पुढे न्या. आपला इतिहास आपल्याला समजला पाहिजे, आपल्या मुलांनाही समजला पाहिजे. तर चला मित्रांनो, आपल्याला चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा. तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.